नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेत संयमी ही रियांशला म्हणते की अरे रियांश, ती प्रिया आता डायरेक्ट घरी येऊन धमकी देऊन गेलीये. रियांश म्हणतो आय डोंट थिंक की ती आता कोणाच्या ऐकाच्या मेंटॅलिटीमध्ये आहे. संयमी म्हणते त्यांना कळलं ना घरी तर ना वाट लागेल माझी, काहीतरी ऑप्शन काढावाच लागणार आहे मला. रियांश म्हणतो सॅम, यू नो वॉट, मला असं वाटतं तू आजोबांना सगळं काही सांगून टाक. त्यांना दुसऱ्याकडून कोणाकडून कळलं ना तर उगाचच ते हट होतील. संयमी म्हणते की मॅड आहेस का जरा, वाघाच्या गुहेत मी स्वतःहून का हात घालायला जाऊ. काहीतरी ऑप्शन काढावाच लागणार आहे मला आज. असं म्हणत ती थोडा वेळ विचार करते आणि मोठ्यानेच म्हणते की येस, दॅट्स द ग्रेट आयडिया. रियांश म्हणतो की ओ हॅलो, काय चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये. संयमी म्हणते नाही कुठे काय, काही नाही, असं म्हणत संयमी तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण इकडे पाहतो की भैरवीने काहीच स्वयंपाक केलेला नसतो. ती हॉटेलवाल्यांना फोन लावते आणि तिकडून जेवण मागून घेते. तेवढ्या तिथे ईशान येतो आणि तो म्हणतो की माऊ भूक लागली. भैरवी म्हणते की हो बाळा, करतेच आहे, हे काय होतच आहे. ईशान म्हणतो अगं पण तू हे का करतेस, चॅलेंज जिंकायला. भैरवी म्हणते का करते म्हणजे मला शिकायला नको का. ईशान म्हणतो की माऊ सिंपल आहे, जसं इराला मॅथ येत नाही ना तसंच तुला जेवण बनवता येत नाही. भैरवी म्हणते झालं का बोलून, जा रूममध्ये जाऊन बस, झालं की मी बोलवेल पटकन. तिथून ईशान जातो आणि स्वतःशीच म्हणतो की आजोबांना सांगायला पाहिजे, चॅलेंज कॅन्सल करा. त्यानंतर इकडे संयमी ही एका कागदावरती काहीतरी लिहिते आणि ती लपून छपून पार्किंगमध्ये येते. प्रभूबाईंच्या गाडीवरती ती लिहिलेला कागद ठेवते आणि तिथून गपचूप निघून जाते. तर दुसरीकडे अशोक मामा आणि ईश्वर काका हे गप्पा मारत बसलेले असतात. ईश्वर काका म्हणतात की ए मला ना तुझं काहीच कळत नाहीये, काय चाललंय, नाही नाही, बिल्डिंग रिडेव्हलपमेंट नाही, सत्यनारायणची पूजा नाही. अशोक मामा म्हणतात की ए हे बघ, सत्यनारायणच्या पूजेला मी नाही म्हणालो नाहीये, उलट नवीन जोडपेने ही सत्यनारायणाची पूजा करायलाच पाहिजे. वेणू असती ना तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने पूजा घातली असती. हा, सोसायटीत पूजा घालायला मला आवडेल, पण ती साधेपणानेच घालावी एवढंच माझं म्हणणं आहे. उगाचच खर्च कशाला. ईश्वर काका म्हणतात पण एखाद्या वेळेस झाला खर्च तर काय प्रॉब्लेम आहे. अशोक मामा म्हणतात की प्रॉब्लेम हा आहे की त्यांचा भैरवीच्या पैशावर डोळा आहे आणि उगाचच तिच्या पैशाची अशी उधळपट्टी मी होऊन देणार नाही. ईश्वर काका म्हणतात आणि समज तिला करायची असेल तर. अशोक बाबा म्हणतात तिला नाही अक्कल, काय पण जोडपं आहे, तिला पैसे कसे वाचवायचे हे माहीत नाही आणि अनिश किती पैसे कमवतो हे मला माहीत नाही. ईश्वर काका म्हणतात की एक काम कर ना, तू ना सरळ त्यांना विचार प्लीज, आणि भांडू नकोस बरं का बाबा. अशोक मामा म्हणतात मला कळतं तेवढं हा. पुढे ते म्हणतात की एक बरी आठवण झाली, बरेच दिवस तुला मी विचारण विचारण म्हणत होतो. म्हणजे ते पूर्वी कसं टायपिंग वगैरे सारखी कामं असतात ना रे करायची लोक, तसं काही आता करता येईल का मला. ईश्वर काका म्हणतात की नाही, आता तसं काही नसतं रे, पण मी पार्ट टाइम जॉब कुठे मिळतो का ते बघतो. त्यानंतर इकडे भैरवी हे जेवण पार्सल येण्याची वाट पाहत असते. ती बाहेर येते, तेवढ्यात पार्सलवाला येतो आणि पार्सल देऊन जातो. भैरवी ते पार्सल पटकनी घेते आणि किचनमध्ये येऊन ते पार्सल खोलते आणि पटकनी एक भाजी टेस्ट करून पाहते. तर ती भाजी खूप तिखट असते आणि हे पाठीमागून अनिश पाहत असतो. भैरवी त्या रेस्टॉरंटवाल्यांना फोन लावते आणि सांगते की इतना तीखा क्यों बनाया है, स्पेसिफिकली बताया ना था कम तीखा चाहिए, अभी रिटर्न लेके जाऊये. तिकडून सांगितलं जातं की आता हे रिटर्न घेऊ शकत नाही. भैरवी चिडूनच म्हणते की नाही होगा मतलब क्या, असं म्हणत ती रागात फोन कट करते आणि स्वतःशीच म्हणते की यार आता परत वेळ जाणार ह्या सगळ्यामध्ये. अनिश किचनमध्ये येतो आणि म्हणतो की हे काय तू बाहेरून जेवण मागवलेस. भैरवी म्हणते मला परत टोमणे ऐकायचे नाहीयेत डायनिंग टेबलवर, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि मला काही करून ते चॅलेंज जिंकायचंय. अनिश म्हणतो हे असं चिटिंग करून. भैरवी म्हणते मग मी काय करू, मी ठेवलेली कुठलीही बाई इथे टिकत नाहीये. मी स्वयंपाक केला तर त्यावरून तुझे बाबा बोल बोल बोलतात. आता तर मी अगदी घरगुती रेस्टॉरंटमधनं हे सगळं मागवलं होतं, पण ते पण तिखट निघालं, मी काय करू. अनिश म्हणतो हे बघ भैरवी, रिलॅक्स. भैरवी चिडतच म्हणते काय रिलॅक्स, अनिश सतत चुका होत आहेत माझ्याकडून, आणि हो मला नाही आवडत असं माझ्याकडून चुका झालेल्या, मला नाही सवय ह्या गोष्टींची. एक तर इथे मदतीला कुणी नाहीये, सगळं मी एकटीच करते, जेवढं शक्य आहे तेवढं करते ना रे मी. अनिश म्हणतो मग तू प्लीज शांत हो, एवढं काही झालेलं नाहीये. भैरवी म्हणते एनिवे, मी परत एकदा ऑर्डर करते, लगेच येईल. अनिश हसतच म्हणतो त्याची गरज नाहीये. असं म्हणत तो तिच्या समोर जेवणाचा डबा ठेवतो आणि म्हणतो कारण की जेवणाची अरेंजमेंट झाली. भैरवी तो डबा पाहते आणि म्हणते की हा डबा कुठून आणलास तू अनिश. तर अनिश तो डबा खोलतो आणि त्यातली एक भाजी भैरवीच्या हातात देतो. भैरवी त्या भाजीचा वास घेत म्हणते की हे आईनं बनवलंय का. अनिश म्हणतो आपण हे सांगू की तू केलंय. भैरवी म्हणते की अनिश, तूही माझ्याबरोबर चिटिंग करणार आहेस का.
अनिश म्हणतो आता 2-4 मार्काची चिटिंग केलेली चालते. तर इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांना म्हणतात, की 8 दिवस चॅलेंज घेतलंय भैरवीनं. माझं घर चालून दाखवणार आहे 8 दिवसात. 2 दिवस उरलेत आता. ईश्वर काका म्हणतात, की "हो, पण तुझे नियम फारच काटेकोर असतात बुवा." अशोक मामा म्हणतात, "काय हरकत आहे? संसार करायची अक्कल आहे असं वाटतं ना त्यांना, मग नियम पाळायची सुद्धा अक्कल असायलाच पाहिजे ना. त्यांनी कष्ट घेतलेच पाहिजे, कष्ट सोसलेच पाहिजे. ते आजकालच्या मुलांना वाटतं ना, की काही गरज नाहीये कष्ट करायची. पैसा असला की सर्व कष्ट कमी होतात असं त्यांना वाटतं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हा लढा 2 माणसांमधला नाहीच आहे. माझं वय विरुद्ध तिचा पैसा असा हा लढा आहे आणि याच्यात तिचा पैसाच जिंकतोय." ईश्वर काका म्हणतात, की "असं काही नाहीये." अशोक मामा म्हणतात, की "असंच आहे. माझ्याकडे काहीतरी पैसा कमवायचं साधन असतं ना ईश्वर, तर त्या मुलीची लुडबुड मी चालूनच घेतली नसती." ईश्वर काका म्हणतात, "नाही, पण ही मुलगी आहे ना, ती आता तुझी सून आहे, कळलं का? त्याच्यामुळे तू फार काय आता धडपड करू नकोस. जे काही करायचं आहे ना, ते मुलं करतील." अशोक मामा म्हणतात, "कसलं करतील? आनंदच आहे सगळा. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. माझ्या हातात जर पैसा असता ना, तर गाडी बरोबर रुळावर आणली असती मी." ईश्वर काका म्हणतात, की "होईल, होईल. सगळं व्यवस्थित होईल." अशोक मामा म्हणतात, "ठीक आहे, चला जेवायची वेळ झालेली आहे." आज परत मॅडमने स्वयंपाक करायचं अंगावर घेतले. बघूया काय दिवे लावलेत ते. असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो, की सर्वजण जेवायला बसलेले असतात. अशोक मामा चेष्टा करतच पोरांना म्हणतात, की "अरे, तुम्ही लोकांनी हत्यारं नाही आणली, म्हणजे हातोडा, कुदळ, छिन्नी, फावडा वगैरे. नाही काय आहे, पोळ्या तोडायला बरं पडतं ना. निदान कात्री तरी आणायची ना, म्हणजे पोळ्या कापून खाल्ल्या असत्या." संयमी रागातच म्हणते, की "हे जे तुम्ही आधीच जज करून मोकळे होता ना, तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि ती संयमी राडवतच म्हणते, की 'समाज, शील' असं म्हणत अशोक मामांच्या ताटामध्ये एक मस्तपैकी पोळी देते. अशोक मामा ती पोळी हातामध्ये घेतात आणि इकडून-तिकडून हलवून पाहतात आणि म्हणतात, की "अरे वाह! एकदम मनावर घेतलंस तू." इरा म्हणते, "अहो आजोबा, तिला चॅलेंज जिंकायचंय, बाकी काही नाही." अशोक मामा म्हणतात, "दिसायला बरं दिसतंय, पण चवीला?" तेवढ्यात इरा एक घास पटकीने खाते आणि म्हणते, की "टेस्टी आहे." अशोक मामा म्हणतात, की "हां, तू म्हणतेस मग खायलाच काही हरकत नाही." पुढे अशोक मामा म्हणतात, की "वाह! बरं छान केलंय तू. हे सगळं काही बाहेरून तर मागवलेलं नाहीयेस ना?" असं म्हटल्यावरती भैरवीचा चेहरा थोडासा घाबरा होतो आणि ती 2 मिनिटं अशोक मामाकडे पाहतच बसते. तर ईशान पटकीने म्हणतो, "तिनेच केले. मी बघितलं ना, तिनेच केले." अशोक मामा म्हणतात, "बघितलंय ना? अरे छान, छान, छान. पण मग हे केस मोकळे सोडून जर स्वयंपाक केला असेल ना, तर तो माझ्या नियमामध्ये बसत नाही." संयमी म्हणते, "आता तुम्ही उगीचच नीटपीक करताय हां." इरा म्हणते, "अगं ताई, ते गंमत करतायत." अशोक मामा म्हणतात, "अजिबात नाही, अजिबात नाही हां. प्रत्येक गोष्टीला एक शिस्त असते आणि ती शिस्त पाळलीच गेली पाहिजे." अनिश म्हणतो, "बाबा जाऊ द्या ना." अशोक मामा म्हणतात, की "जाऊ द्या कसं?" पुढे ते भैरवीकडे बघत म्हणतात, की "वेणू असती ना, तर तिने आपल्या हाताने तुझे मोकळे केस बांधून दिले असते आणि मगच तुला स्वयंपाकघरात जायला परमिशन दिली असती. पण बाकी स्वयंपाक चांगला जमतोय तुला हळू." पुढे अशोक मामा म्हणतात, "अरे हो, ती सत्यनारायणची पूजा आहे ना, त्यांना सांगितलंय मी की साधेपणाने करा." भैरवी म्हणते, "कसली पूजा? मला नाही माहिती." अशोक मामा म्हणतात, "माहीत नाही म्हणजे अनिशनं सांगितलं नाही का ते पूजा करतायत ते? ते तुम्ही दोघांनी करायची आहे असं सोसायटीवाले म्हणतात." अनिश घाबरतच म्हणतो, की "बाबा, भैरवी खूप बिझी आहे ना, तिला नाहीये वेळ, त्यामुळे काही नको हे." भैरवी खुश होतच म्हणते, की "हो, पण मी काढेल ना वेळ." अनिशला यावरती धक्काच बसतो. तो म्हणतो, "व्हॉट?" संयमी म्हणते, "तुला या सगळ्यात इंटरेस्ट आहे माऊ?" भैरवी म्हणते, "नसायला काय झालं? करूया की पूजा, त्यात काय आहे?" अशोक मामा म्हणतात, "करा, करा. फक्त जास्ती खर्च करू नका असं मला वाटतं. बाकी तुमचं तुम्ही ठरवा." भैरवी खुश होऊनच म्हणते, की "मग कधी करूया म्हणताय?" तर अनिशला मात्र या गोष्टीचा मोठा धक्काच बसलेला असतो. कारण की आता ह्या दोघांनी खरं लग्न केलेलं नसतं आणि आता सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं असं ही भैरवी म्हणत असते. त्यानंतर पुढे सर्वांची जेवण वगैरे झाल्यानंतर भैरवी भांडी आवरून ठेवत असते. ईशान म्हणतो, "आज खूप छान झाला होता स्वयंपाक. पण काकू आजचा स्वयंपाक तू केलास?" इरा म्हणते, "अरे आजोबांच्या भीतीमुळे छान जमलं असेल. हो ना माऊ?" भैरवी म्हणते, एक काहीतरी ठरवा, माऊ की काकू?" ईशान म्हणतो, "आयडिया. आपण तुला ना काऊ म्हणूया." भैरवी म्हणते, "काऊ? काय ईशान काऊ?" ईशान म्हणतो, "मग बफेलो म्हणूया." भैरवी म्हणते, "ईशान." तेवढ्या तिथे अनिश येतो आणि तो म्हणतो, "भैरवी जरा बोलायचं होतं." ईशान म्हणतो, "हां, प्रायव्हेट टॉक्स." इरा म्हणते, की "हां, आम्ही ऐकलं." ईशान म्हणतो, "हां, आमच्यासमोर बोला ना." इरा म्हणते, "ईशान चल, त्यांना बोलू दे रे." ईशान म्हणतो, "हो, हो, चल इरा, आपण जाऊया. या कपल्सला जरा स्पेस देऊया. चल, चल इरा,
तुम्ही बोला हां, असं म्हणत हे दोघं जण तिथून जातात. भैरवी म्हणते, "या दोघांना समजव बरं का, तुझ्या बाबांसमोर काहीतरी चावट बोलतील आणि मग मार खातील एक दिवस दोघं जण." अनिश म्हणतो, "ते मी बोलतो त्यांच्याशी. बरं ऐक, आईला फोन केला होतास का?" भैरवी म्हणते की नाही केला. मला माहीत नाही ती माझ्याशी बोलेल का नाही. प्लीज तू करतोस का? थँक सांग तिला. अनिश म्हणतो ठीक आहे मी बोलतो. पुढे भैरवी ही किचन ओटा आवरायला लागते. अनिश म्हणतो आणखीन एक, त्या सत्यनारायणाच्या पूजेला तू हो का म्हणतेस? हे बघ आपण काय खरे नवरा बायको नाहीयेत. भैरवी म्हणते हळू बोल जरा. अनिश म्हणतो बायको म्हणून सगळ्यांसमोर जायचं. सगळे हजार प्रश्न विचारतील. हे बघ तू हे असं काही करू नकोस. भैरवी म्हणते मी असंच करणार आहे. कारण त्याने तुझ्या बाबांना छान वाटणार आहे. अनिश म्हणतो मग तर तू हे अजिबात करायला नको. भैरवी म्हणते अनिश एवढी पण वाईट नाहीये मी. मला फक्त मुलांची कस्टडी हवी आहे आणि ती तुझे बाबा मला देत नाहीयेत म्हणून मला वाईट वागावं लागते. त्यांना मुद्दाम त्रास व्हावा असं मला काही कधीच वाटत नाही. तसंही तुझ्या बाबांना चॅलेंज दिलं आहे ना मी चांगली सून होण्याचं. अनिश म्हणतो तरीही आपण हे नाही करायचं. हे बघ आपण खरं लग्न केलेलं नाहीये. भैरवी म्हणते हो पण आता आपण हे टाळू शकत नाही. कारण अजून एक दिवस जर मी चांगली सून म्हणून वावरले नाही या घरात तरी हे चॅलेंज मी जिंकेल आणि आणि मी मुलांना सांभाळायला सक्षम आहे हे तुझे बाबा मान्य करतील. आता एवढ्या कारणासाठी मला हे सगळं काही गमवायचं नाहीये. हे फिसकटायचं नाहीये प्लीज. अनिश म्हणतो पण खोटं बोलून सत्यनारायणच्या पूजेला बसायचं नाहीये मला. मी बाबांना स्पष्ट सांगणार आहे. भैरवी म्हणते सांग. फक्त शक्य झालं ना तर माझं चॅलेंज संपलं ना की मग सांग. मी पूजेला बसणार आहे. तू ठरव तुला काय करायचंय ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली आणि प्रभूबाई ह्या मॉर्निंग वॉकला चाललेले असतात. रुपाली बोलत असते काय ग प्रिया कशी आहे? प्रभूबाई म्हणतात की काळजीपोटी विचारतेस का गॉसिप म्हणून? रुपाली म्हणते काय ग तू असं टाकून बोलतेस? प्रभूबाई म्हणतात तुला खरं सांगू का रुपाली, जेव्हापासून हे प्रियासोबत असं घडलंय ना सगळ्यांचा हा चर्चेचा विषय मिळालाय. ते म्हणतात ना जो सापडतो तो खरा चोर असतो, अशी वृत्ती झालीये. माझ्या लेकीची चूक सगळ्यांना दिसते पण बाकीच्यांचं काय? तेवढ्यात अशोक मामा ह्यांना आडवे येतात. अशोक मामा म्हणतात अरे काय वॉक करताय की बागेत फिरताय? वॉक करताय ना मग गप्पा कशाला मारताय? रुपाली म्हणते का तुम्ही आणि ईश्वरदादा नाही बोलत बोलत चालत? अशोक मामा म्हणतात की नाही आम्ही आधी फिरून येतो आणि मग बसून गप्पा मारतो. शिस्त म्हणजे शिस्त. प्रभूबाई म्हणतात की ह माहिती आहे तुमची शिस्त. रुपाली तिला अडवतच म्हणते जाऊ दे ग उगाच नसत्या गोष्टींचा इश्यू नको करू. अशोक मामा म्हणतात हे असं आहे म्हणजे एखादी गोष्टीचा नियम सांगितला ना की त्या तुम्हाला ती गोष्ट इश्यू वाटते. हे बघा सोसायटीत फिरायचं असेल ना तर न बोलता चालावं लागेल. बडबड करत चाललात तर 1,000 रुपये दंड आहे. प्रभूबाई रागातच म्हणतात की हे बघा माझगावकर आता अति होतंय हा तुमचं. रुपाली म्हणते राहू दे ग चल आपण ना पार्कमध्ये जाऊ वॉकसाठी म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. अशोक मामा म्हणतात की नाही नाही डिस्टर्ब तुम्हाला नाही होणार डिस्टर्ब इतरांना होणार आहे. कारण तुम्ही चालणार गुलू गप्पा मारत गोगलगाईसारख्या आणि इतरांच्या वाटेत येणार आडव्या आडव्या सारख्या सारख्या. पुढे अशोक मामा असं बोलून तिथून निघून जातात. रुपाली म्हणते काय माणूस आहे हा माझगावकर. प्रभूबाई म्हणतात जाऊ दे ग रुपाली यांचं अख्खं कुटुंबच सरकलेलं आहे. रुपाली म्हणते नाहीतर काय अगं ह्यांच्या मुलाला आणि सुनेला सोसायटीच्या पूजेमध्ये बसवायचं चाललंय. ह्यांची सून जे काही देणार आहे ते त्यांनी हे सगळं होणार आहे का सोसायटीमध्ये ॲडजस्ट? कठीण आहे रे बाबा हे सगळं. प्रभूबाई म्हणतात चल जाऊया आपण. असं म्हणत त्या दोघी जणी गाडीमध्ये बसायला लागतात. प्रभूबाई पाहतात की समोर गाडीच्या काहीतरी कागद ठेवलेला आहे. आता हा कागद संयमीने ठेवलेला असतो. प्रभूबाई तो कागद घेतात आणि वाचतात. आता यामध्ये काहीतरी डेंजर लिहिलेलं असतं. ते वाचून प्रभूबाईंना धक्काच बसतो. आता यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये कळेल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.